कामगार वस्तीचं शहर असलेल्या मालेगाव शहराचा विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे। मात्र वाढलेल्या लोकसंख्येला त्या तुलनेत पायाभूत सुविधा देण्यासाठी मालेगाव महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे। इथल्या रहिवाशांच्या आरोग्याची कणभर देखील मनपा प्रशासनाला काळजी नसल्याचं समोर आलंय। शहरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं असताना साधारण 8 लाख लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहराच्या मलेरिया विभागात केवळ 40 कर्मचारी कार्यरत आहेत। या 40 कर्मचाऱ्यांवर शहरात फवारणी करण्याची धुरा असून त्यांच्या दिमतीला केवळ 2च फवारणी डॉक्टर असल्याची धक्कादायक बाब समोर आली। 64 स्क्वेअर शहराचा विस्तार असताना या शहरात मलेरिया रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मोकळ्या भूखंडासाठी ठिकाणी आरोग्य फवारणी करणं गरजेचं आहे। मात्र 40 कर्मचारीच कार्यरत असून असलेल्या 2 फवारणी ट्रॅक्टरवर शहरात धुराळणी केली जाते। त्यामुळे एकदा फवारणी झालेल्या परिसरात दुसऱ्यांदा फवारणीसाठी तब्बल पावणे 2 महिन्यांचा काळ लोटला जातोय। त्यामुळे मालेगावकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मलेरिया विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून इथे असलेले 21 पैकी 19 ट्रॅक्टर नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत। संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात आलंय। शहराला नव्यानं लाभलेले आयुक्त धडाकेबाज काम करण्यात तरबेज आहेत। त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून मनपात एक शिस्तबद्ध कामकाज सुरू झालंय। त्यामुळे येत्या काळात मलेरिया विभागाच्या बाहूंमध्ये देखील आयुक्त बळ देतील अशी अपेक्षा मालेगावकरांनी व्यक्त केली आहे। न्यूज ब्युरो कसमत अपडेट, मालेगाव।